चिकित्सा करत असताना तर मध्येच ते तुम्हाला कल्पना आहे की मध्ये फखरुद्दीन बेन्नूर सारखे किंवा अब्दुल कादर मुकादमांच्या सारखे, नंतर हे बेग वगैरे आपले निपाणीचे होते, यांनी ती चिकित्सा थांबवावी म्हणल्याने अशाच पद्धतीचं त्यांनी एकूण वातावरण केलं होतं. आणि मग चिकित्सेच्या ऐवजी इस्लामचं ग्लोरिफिकेशन करण्याकडे त्यांचा थोडा कल गेलेला होता. मग इस्लामचा मग त्यांनी त्यावरची टीका एवढीच आहे माझी. त्यांनी विचारवंत म्हणून मार्गदर्शन करायचं नकार दिला. त्यांनी नाकारलं आणि त्यांनी पाहिलं की आहे त्यातच प्रतिष्ठा कशी मिळेल असं ते सुरू होतं. तर ते त्या प्रत्येक समाजात होत आहे की माणसं त्या लेवलवर कॉम्प्रोमाइज करतात. तुकारामाने यांच्या काय झालं सर्वांच्या ते असं होतं ना. मला फुलेच एक वाटतं की त्यांनी ज्ञानेश्वरावर हल्ला केला आणि सगळ्या केला ते सोडलं नाही. आणि त्या काळात ती निर्भीडता होती आणि दासांनी मांडणी करत होते. आता उलट आपण 2 पावलं मागे जातोय. पण त्याचं कारण आहे. त्याचं कारण तुझी चिकित्सा तू थांबवतोय. तो तुमच्यापुरता फिनॉमेना आहे का? तर ज्या वेळेला तुमच्या जड जीवनामध्ये ज्याला म्हणतो माणसाच्या जीवनाचे सुद्धा अनेक भाग आहेत. आध्यात्मिक आहे, साधुचिंतनात्मक आहे. त्याच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या क्षमता वाढत जाते तेव्हा तो मग हळूहळू तिकडे बाहेर सुरुवात होते. ज्या बघ ना त्या इकडे क्षमता वाढत चाललं बघ. तो नशिबाला हात लावतात रे. आपल्या नशिबातच नाही रे. जे यायला काय करावं म्हणजे आकडा लावतो असं होतो आमचा माणूस म्हणतो 2 शिवाय देतो. काल पण हे मी पाहिले एक मंचर चाकणचीच केस आली होती. नवऱ्यांनी सोडून दिलेला आहे, श्रीमंत आहे. प्रत्येक वाक्यामध्ये तिच्या अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह की मर्जी, याच्या पलीकडे जात नाही. हे जे काही होतंय आपल्याला वैचारिकता हा एक बाणीमळाचा स्पष्टपणे जाणणारा रॅशनल भाग आहे. पण माणसातला इरॅशनल जो भाग आहे त्या भागात तुम्हाला रॅशनल आणि इरॅशनल आहे म्हणून दोन्ही आहे. माणूस फक्त रॅशनल नाही आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की स्वभाव आहे आपण म्हणजे याचा अर्थ चर्चा तुम्ही थांबवा, डोंट डिस्कस मच, हा स्वभाव आहे त्याचा. स्वभाव बदलता येऊ शकतो. म्हणजे आता मला वाटतं कुठल्याही इस्लामी राष्ट्रामध्ये हा कायदा नाही आता हा तोडण्याचा किंवा नाहीच आहे तो. आता कुठेच नाही. त्याचा फौजदारी कायदा जो आहे इस्लामिक शरीयत मधला तोही नाही आहे. बाकी सगळे आले. तर तुमची निवड कोणती आहे? तर तुम्हाला रिझल्ट हवे ते तुमच्या हयातीत हवेत. म्हणजे शक्य नाही. म्हणजे वन फील लाईफ याच्यात तसं तुम्हाला करून नाही चालणार. तुम्हाला ही प्रोसेस गतिमान कशी करता येईल तुम्ही ते करा. 2 आपल्या चळवळीशी टार्गेट 2 असले एक अंतिम सत्य ओळखणं आहे. पण कबूल आहे, मान्य आहे. तुझ्यावरच आम्ही आहोत. म्हणजे तू आता यांची नावं घेतली सर्वांची. त्यांचं काय आहे की ती बसल्या जागेवर माणसं ती चळवळीत नाहीत. असं ते होतं. आपल्याकडे ती फारकत आहे ना. विचारवंत हा चळवळीत असेल असं नाही आहे. म्हणजे तो स्वतःला आयव्हरी डॉक्स नाही. ते रस्त्यावरच येणे ते तुमच्या आहे. असं दिशा देतो तुम्हाला. दिशा देतो. तो एक प्रकारचा अहंकार असतो, गमतीदार अहंकार असतो. म्हणून मला अनुभवतो मला की मला लोक विचारवंत मानत नाहीत. मला मान्य आहे ते, मी कबूल करतो. पण बहुसंख्य लोक गरीब आहेत. आता खेडोपाडीत आणि आता मोठ्या शहराची अर्बनायझेशन सुरू झालं आहे, जोरदार चाललं आहे. पण प्रत्येक शहरामध्ये हळूच गुपचूप चालू असतं ते तिकडे पाकिस्तान आहे. आता या कोंढा वगैरे भागामध्ये सगळ्या लोकांचं आहे ना, तर सरळ स्वच्छ म्हणतात ते पाकिस्तान आहे पुण्यातलं. मिनी पाकिस्तान असंच आहे. ते नावच दिले त्या एरियाला. कुठे? कोंढवा एरियाला मिनी पाकिस्तान. अहमदाबादमध्ये काय आहे आणि जाणीवपूर्वक डिव्हिजन हुक करतायत. डिव्हिजन कर, स्वच्छ डिव्हिजन. 51 वर्षापर्यंत आपण आलोय. म्हणजे कसं का असं मला असं वाटतं की
इथपर्यंत आलो त्यातली सर्वच वर्ष तू बरोबर नाही आहेस तुझ्या वयाच्यामुळे. त्यातली सुरुवातीची काही वर्षही तू तू लहान आहेस त्यातलं. म्हणजे ज्याला इन द मेकिंग ज्या सुरुवात जेव्हा झाली त्याला ते सय्यदभाई असतील. सय्यदभाईंच्यासारख्या जो मनुष्य 75 ओलांडलेला आहे, 85 ओलांडलेला आहे. म्हणजे जवळजवळ एक 20 वर्ष तुझ्या याच्या अगोदर 20 वर्ष ती जवळ झाली होती. मला त्यातलं जाणवत असं की दलवाई लवकर जाऊन सुद्धा या मंडळींनी ते लावून धरलं. म्हणजे त्यातले अनेक कार्यकर्ते सुटत गेले, हे गेले त्रासामुळे. मग त्यांचं वैचारिक थोडंसं हे झालं म्हणावा. पण आणि ते टिकलं आहे ते स्त्रियांच्या प्रश्नावर जास्त टिकला. तलाकचा प्रश्न हा प्रश्न तुम्ही लावून धरलात. आणि मुस्लिम समाजाचा अंतर्गत जात किती ते शाहबानो प्रकरणात लक्षात आलं की तिला शेवटी हे मागावं लागलं. म्हणजे असं आलं होतं. तर ते पण ते गाजला त्याच्यामुळे संबंध आहे. तर आणि आजही त्याचा प्रश्न असा असो तो सुटला नाही. आणि मग आता ते पण हिंदू धर्म यांची गोंधळ अशी एका गावच्याला बांगलादेशीशी मैत्री करायची आहे आणि दुसऱ्याला पाकिस्तानशी करायची आणि अफगाणिस्तानशी मैत्री करायची. म्हणजे अशी तशी प्रश्न फार मिसळलेले आहेत. पण आपल्या स्वतःच्या धर्माच्या प्रगतीमध्ये वाटेल त्या प्रकारे एक्झिस्टन्सची जी अस्तित्वाची मग कडवे हिंदू कडवे मुसलमान वगैरे असं ते सुरू होतं. मी काय म्हणतो इतिहासातल्या चुका उगाळत बसण्यामध्ये मला माझा नाही वाटत. मी अत्यंत त्यांची चुका काय असेल समजा हे एस्टॅब्लिश झालं सो व्हॉट. तुम्हाला पुढे न्यायचं आहे ना. तुमची आज गरज ही आहे की इथली केवळ वैचारिकता नव्हे तर इथली मानसिकता इथे आत्ताचं वास्तव हे लक्षात घेऊन तुम्हाला चळवळ पुढे न्यायची आहे. आणि ते या निमित्ताने व्हावं असं मला वाटतं. तुम्ही करताय प्रयत्न, चांगला प्रयत्न सुरू आहे की तरुण मुलं तुमच्या होती, तू प्राध्यापक असल्यामुळे काही असल्यामुळे. पण आता हे वाढलं पाहिजे. ते वाढायचं कसं तर त्याच्याबद्दल जरा आणि देशात कसं वाढेल आंतरराष्ट्रीय तुमचं आज तुमच्या कार्यकर्त्यांचं मी पाहतोय की त्यांना इस्लामच्या जगतामध्ये काय चाललंय हे विज्ञानाच्या चळवळीत त्यांना कळतं. त्यांच्याकडे मोबाईल आहे. परंतु इस्लामिक देशांच्यामध्ये नेमक्या सर्वत्र काय काय चाललंय कसे काय चाललेली आहे. कारण काही गोष्टी मान्य कराव्या वाटतील ना की रशियाच्या फटाफटीनंतर सिरिया किंवा जी राष्ट्र सगळी वेगळी झाली आणि त्यातून माणसांच्यातला इस्लाम जो पुढून जीवन ठेवले. तर आज तुम्ही सांगायचं आहे मला माहिती नाही की त्या लेव्हलवर काही संवाद काही तुम्हाला दिसतो का. तर त्याचं तुमच्याकडून माझी अपेक्षा तुमच्याकडून ही आहे की विथ ऑल दिस जे आपल्याबरोबर आहेत या माणसांना आणि आपण राईट पाहतो. पहिली गोष्ट अशी आहे की मी जरी मला पुढचा मार्गदर्शन झाला तरी मी चुकीच्या वाटेवर राहिलेलो नाही आहे. इथून मला पुढे जायचं आहे आणि मी शोधतोय की मला कसं जाता येईल. म्हणजे माझ्या हाती तिकडे चुका झाल्या, मी चुकीच्या वाटेने आलो, मी अमकं झालं असं नाही रे. पण तू जिथं आला आहे तिथे तू अगदी बरोबर आले असेल. ह्युमन लेवलवर पाहिलं तर आला असतं अतिशय बरोबर वेळ आलेला. तर तुमची त्या मानाने जी बौद्धिक ॲक्टिव्हिटी चाललं पाहिजे जी व्हायला पाहिजे ती जरा मला कमी वाटते. ती होत नाही आहे. दलवाईंच्या काळामध्ये दलवे भेटत असतं ते करत सारखं हिंडत असतं. तुमच्याकडे फुल टाईमवर तसं कोणीच नाही आहे. दलवाई फुल टाईमवर होते. दलवाई होते, जमादार होता, हुसेन दलवाई होते आणि कार्यकर्ते तसे. हुसेन दलवाई पण हिसून दलवाई मुस्लिम होतात तरी होत. पण ही मंडळी होती
असं तुमच्याकडे आता नाही आहे कोणी. ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्याकडे काहीच नाही खरं होतं. युपी बिहारमध्ये जी मुस्लिमांची संख्या आहे, मुसलमानांच्यातले जुने काही अहंकार पण आहेत. महाराष्ट्रात जाणवतो की तुम्ही जर मराठवाड्यात गेलात तर इकडेचं शिवाजी महाराजांचं सगळं बोलत तसं तिकडच्या लोकांच्या डोक्याच्यात निजामाता असतं ना. हे कसं नाकोट झालं विजापूरला की आदिलशाह हे असतं. म्हणून मोदीने हुशारी करतायचं. त्या राम मंदिराबद्दल फारच बोलत नाहीत. काल त्यांनी वॅक्सिन घेतलं आहे, विज्ञानाचं हे घेतलं आहे. म्हणजे मी त्याचं मी स्वागत करतो या गोष्टीचं. म्हणजे या अर्थाने हे घेतलं कसं की उगाच त्याने कधी रामदेव बाबाला सपोर्ट कर आणि ते हे कर वगैरे हे नाही केलं. ॲटलिस्ट कोरोनाच्या बाबतीत तरी ते वैज्ञानिक राहिलेत. नाही, मग सुरुवातीच्या काळात नव्हते ते. जेव्हा लॉकडाऊन चालू झालं होतं ना, तेव्हा त्यांचे आमदार खासदार जे बनारस मधले आहेत त्यांनी पूर्ण पोस्टर वगैरे लावले होते बनारस मध्ये की आपण सगळे एकत्र मिळून गंगा स्नान करूया, मग कोरोना जाईल. आजही बोलतात, आजही बोलतात. त्यांनी बरोबर नाही. ते मंदिर सुरू करण्याच्या पूर्वी तिथे त्यांनी लाख दिवे लावले होते. पण त्यात मला त्यात दोष वाटत नाही. कारण काय, हिंदू धर्मातल्या पुरोहिताला, ब्राह्मणाला जे महत्व आलेलं आहे ना, ते कसे सोडतील? कोणता समाज वांशिक मिळालेलं सोडत नसतो. लक्षात घे. म्हणजे आई उत्पन्न उदाहरण सांगतो. जयपूरमध्ये मी ज्याला त्याच्यामध्ये कार्यकर्ते जेवायला घेऊन जातात, घेऊन गेले तर मी बाहेर पाहिलं ते पाटी त्याच्यावरती शुद्ध शाकाहारी पवित्र भोजनालय. बरं का, शुद्ध शाकाहारी पवित्र भोजनालय. 1-2 शब्द कमी पडले. हा, बरं का. तर मी म्हटलं की शुद्ध काय तो, ते बोल शाकाहारी, या मांसाशात नाही होत्या वगैरे, नॉनव्हेज, नो नॉनव्हेज. ओके, पवित्र क्या बात है भाई. स्वच्छ सगळं क्लीन त्यात होते, स्वच्छ वगैरे सगळं. पवित्र क्या बात है मैंने कहा. ये देखिए पूरी रसोई ब्राह्मण के हाथ से होती है. आणि तुम्हाला असेल की सगळ्या युपीमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला असेल की ब्राह्मण आचारी असतात. पण ते महाराज म्हणून येतात. तुमच्या घरी काही प्रोग्राम असेल तर ते स्वयंपाक करायला ते येतात, स्वयंपाक करून ठेवतात, बाजू असं मांडतात, त्यांचं ते काढून घेतात स्वतःचं, आणि मग त्यांना जेव्हा जेवढं काढून बाकी तुमच्या ताब्यात, तर तुम्ही काही करा. ही वस्तुस्थिती आहे. ब्राह्मण आचारी, पुढे आचारी होते, आचारी. त्यांनी आणि कोणता समाज सोडेल मला सांगायला. मी सांगा ना, मला जर माझ्या हेरी माझं जगायला मला हे प्रतिष्ठा मिळते, पवित्र मला मिळते, समाज सोडत नसतो. उलट तो रिटर्न कसं होईल. बाबा, मुस्लिम ह्याच्याकडे गेल्या 8-10 वर्षामध्ये त्यांची थोडी आक्रमकता या निमित्ताने, म्हणजे आता यांचं ज्या पद्धत काँग्रेसच्या काळात जसं एक आक्रमक पद्धतीने वागायचे, त्याचे स्टेटमेंट करायचे, तर तो थोडासा किंवा फतवे, वेगवेगळ्या पद्धतीचे फतवे काढणं, हे प्रकार थोडे नाही. आपल्यातला डिसेंट बंद करायचं झालंय. पूर्वी खपसार होते, आज तू घोरपडे वेगवेगळे खपसारांचं काही शिल्लक ठेवलेलं नाही. मला आठवते तिथं बोलवायचे पुढे आम्हाला, आमचे काय नव्हतं ते छापण असेल आपले हे अब्दुल करीम अत्तार. या वेळेला मला निमंत्रण असल्यानंतर मला कळलं की तुम्ही येऊ नका. चैन पाक हे कसं काय म्हणजे स्वातंत्र्याच्या चवळी देवाला आधार कुठं बांधला. तू दलवाईंचं म्हणतोस, मौलाना आझादांच्या सारखा इतका मोठा धर्मपंडित की ज्याचा जन्म मोठे झाला म्हणतात. गांधींनी ज्या जवळ केलं होतं त्यानं काय मानलं.
त्याच्या अगोदर सर सय्यद अहमद खान, त्यांनाही काफरच म्हटलं. हो. तर ते त्याचं तुलनेने कडवेपणा जो म्हणतात ना, आणि तो पोचला जाण्याचं कारण ह्या तुमच्या तेलाच्या खाणी. मध्यपूर्वेतली जी राजघराणी राजे आहेत हे त्याचं असं म्हणतात, असं ते आहे. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, तुमच्या चळवळीमध्ये महिलांच्या नेतृत्वाला थोडं जरा स्पोक्समनशिप देईल आज जी तुझ्याकडे आहे, तशी ती महिलेकडे येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. पहा तुमचा विचार करून. आणि फुल टाईम ज्याला म्हणतात फ्रीलान्स, जशा काही बाया मध्यमवर्गीय, आणि त्यांना घरची काही जाय असते, इथे बिचारायला घरचं सगळं करून हे काम करावं लागतं. घरदार सगळं बाकी. म्हणजे तो एक लढाऊ वृत्ती हे जे लागतं, फायटिंग स्पिरिट. त्यात तुम्ही करत नाहीत असं नाही, तुम्हाला त्रास खूप होतोय, ही गोष्ट खरी आहे. आपण रोज पाहतोच आहोत. प्रथम आता काय झालंय की ह्याच्यात सत्यशोधक शब्द हा अजून तो त्यांना म्हणून तुम्हाला एकच करावं लागेल. महात्मा फुलेंनी पैगंबरावरती पोवाडा लिहिला, त्याचं स्तुतिगान केलं, इथपर्यंत महात्मा फुलेंना हे असतं. पण बाकी महात्मा फुलेंचं नाही, पण आपल्या बोलण्यात कमी आहे ना, ते जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे तेवढं ते येत नाही ना. तर तिथलं म्हणजे पॅरलल आहेत, काय बऱ्याचशा गोष्टी पॅरलल आहेत. तसे फुलेंच्या चिकित्सेमध्ये पुरोहित वर्ग इकडचाही आहे, पुरोहित वर्ग दोन्हीकडचा आहे. स्त्री शोषण इकडे होतं, तिकडेही आहे. किंवा शिक्षणाच्या बाबतीतलं फुल्यांचं इकडे आहे, जातीयतेचे सुद्धा दोन्हीकडे आहे. अशा म्हणजे गुलामगिरी, पोथीनिष्ठता, म्हणजे इथल्या हिंदूंना स्वस्वर सांगतो मी, तशी कडी भूमिका घेता येणार नाहीये. कारण इतक्या कॉन्ट्रडिक्शन्स एकमेकात आहेत. म्हणजे अफगाणिस्तानची मैत्री करायची आणि पाकिस्तानची हे करायचं, हे कंपल्शन आहे. बांगलादेशाची मैत्री करायची आहे आणि पाकिस्तानशी हे करायचं आहे. आता पाकिस्तानने ट्रूस केलाय, परत पाकिस्तान हे पाठवून दिलं फेलर तुम्हाला. 2 दिवस त्याचं स्वागत चाललंय. तर त्याची कलमा ईश्वर अल्लावरती निष्ठा, पैगंबरावरती निष्ठा हे असणं, तरच तुम्ही पुढचं बोला, असं काही लोकांचा आग्रह. ठीक आहे. मी काय म्हणतोय, हे बघ, विचारवंतांचं जग हे नंतर येतं. तळागाळाशी तुमचा संबंध, तळागाळातली माणसं जेव्हा विचार करायला लागतात तेव्हा त्यातून काही निर्माण होत असतं. हे तुकाराम कोण होता बाई सांग? मी अगदी तुला सारं विचारतो. तुकाराम कोण होता? साधा शेतकरी होता, वाणी असलेला, दुःख असलेला. ज्ञानेश्वर कोण होता सांग मला? बहिष्कृत असलेली ही खरं मुंज देखील त्यांची झाली नाही. आता ती खूप मोठी झाली. साईबाबाचं काय? म्हणजे किती हिंदू म्हणतोय, पण साईबाबाला त्यांनी हिंदू करून त्याचं करून सगळं हे केलं. पण केवढंच आहे, अरे बापरे, तेच बघा. तर हे मांडणी नगर जिल्ह्यात तर प्रत्येक साखर कारखान्याचा एक महाराज आहे, बुवा आहे. तू बघ तिथे गंमत. त्याला कुठं गंगागीर महाराज आहेत, साईबाबा आहेत, तुमचे ते गहिनीनाथ आहेत, कुठं ते सगळे, प्रत्येकाचा एक गंमत वाटतो ते तयार केलेलं आहे. तुझ्यावर जास्त हे आहे, कारण तू सुद्धा एक असं आहेस की तुलाच जरा मित्र कसे मिळवता येतील, असं तुला जरा विचार करावा लागेल. मोकळं व्हावं लागेल. तर पण मोकळं होता येत नाही तुला, तुझी अडचण. तू रिटायर कधी होतोयस? रिटायर कधी होतोय? झालं मी रिटायर होऊन आता 8 महिने झाले. मग चालतं. मग आता तू जरा जास्त हिंडलं, तू जास्त हिंडलं पाहिजे. आता सध्या दौरे चालू आहेत वेगवेगळ्या भागात, संवाद करतोय, अभ्यास शिबिर, संवाद.
हे चालू आहे. मध्ये कोविडमुळे फारसं फिरता आलं नाही 4-6 महिने सुरुवाती. ते ठीक आहे, पण मला असं वाटतं की त्याच्यात एक तू गोष्ट करावीस. हिंदू मित्र तुला मिळतीलच, हो. मुस्लिम जेवढे तू मिळवता येतील तितका तू प्रयत्न केला पाहिजे. तुला स्वतःच्या ह्याच्यामध्ये सुद्धा उर्दू तर असेल, पण तू त्याला पारशी, अरेबी ज्याला म्हणतात त्या बाबतीतले मित्र स्वतःला मिळवायला लागतील. हो. कारण जो फिनॉमिना मला सर्व समाजामध्ये आढळतो कोणता, फुले आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा. तो जो आरक्षणातून म्हणा, शिक्षणाच्या चळवळीतून म्हणा, जो एक वर्ग शिकून तयार झाला आणि जो प्रशासनामध्ये गेला, ह्या मंडळींनी सहज अगदी इतकी गंमत झाली आहे की त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी मग बाहेर जी दलित पॅन्थर सारखी अतिशय क्रांतिकारी संघटना निर्माण झाली, पण तिचा पुरेपूर वापर दलितांच्या प्रशासनातल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी करून घेऊन स्वतःचे संरक्षण फळी निर्माण केली आणि ती चळवळ हाणून पाडली पूर्णपणे. आज रामदास आठवले जे पक्षाचं नेतृत्व करतायत, काय परिस्थिती झाली हे तुमच्याकडे घडलंय. म्हणून मुस्लिमांच्या सारख्या सोडून दे, पण ते पण नंतर मग वेगळी लाईन वेगळ्या ते तशीच मांडत राहतात. हा तुमच्याकडेच घडला असा भाग नाही, सगळीकडे घडलाय. मराठ्यांच्या मध्ये घडलाय, मराठ्यांच्या मध्ये सुद्धा घडलाय. जे प्रशासनातले मराठा अधिकारी आहेत ते स्वतःची पोषण शिकवण्यासाठी मराठा महासंघाला वापर, कुठं छात्रयाला वापरतात. हे प्रत्येक ठिकाणी घडतो. साध्या अलीकडे छोट्या छोट्या जातींचं सुरू झालंय. छोट्या जाती आणि धुब्यांच्या परटांच्या सारखे जाती खाली वगैरे होते. धनगर समाजाचं काय चाललंय असं आहे. ते ब्युरोक्रॅटिक ह्याच्यामध्ये आलेली सगळी मंडळी आहेत ती जास्तीत जास्त कडवेपणाने आपल्या समाजातल्या पोराणात. आणि इथं सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर त्या हॉटेलच्या वर बसलेले हे सगळे तुमच्या LD भोसले गँग बसलेलीच असायची. जरा कुठं बदली झाली की लगेच जय भीम लसूणच्या तिथे इराणियन हॉटेल अड्डाच आहे तो तसा. आता ते कमी झालंय, कमी झालंय, पण फार वेळ आहे. फुले विचारांत मी असे पाहिले की ज्यांनी त्या पातळीवर फार बारकाईने सत्यशोधक चळवळी खऱ्या ट्रूथ, नथिंग बट ट्रूथ, त्यांच्याकडून लोकांनी जे मांडून ठरवलं होतं ट्रूथ, नथिंग बट ट्रूथ किंवा सत्य. तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची सत्यशोधक चळवळ खेडोपाडी पोहोचली आणि तुम्हाला जर लढायचं असेल तर शेतकरी तुम्हाला खेड्यात शहरातल्या प्रमाणापेक्षा सुधारणावादी किंवा मध्यमवर्गीय माणसापेक्षा सुद्धा खेडोपाडी जो मुसलमान आहे त्याला उभं करायचं असेल तर त्याला त्याची जोड जसं छत्रपती शिवाजी खेड्यापाड्यात गेला आहे तसं महात्मा फुले पोचलेलं आहे, आंबेडकर पोचलेले आहेत. आंबेडकरांच्या जवळ किती मुसलमान होते हा निराळा होता, पण माझ्या मनामध्ये ते डायनॅमिक्स होतं. आणि फुल्यांची क्रांतिकारक भूमिका, फुल्यांनी जेवढी जास्तीत जास्त पूर्ण क्रांतिकारक मी म्हणत नाही, काही वेळा तर निर्भीक म्हटलं त्यांनी, पण त्याला बघण्याचा प्रयत्न केला आहे. पैगंबरांच्यावर त्यांनी एक हे लिहिलं आहे, तर ती मला गरज वाटवते. आम्ही भूमिका घेतली. मी महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान आणि मुस्लिम साहित्य मंडळ एका वर्षात स्थापन झाले. अगोदर झालं ना, आमचं झालं, नंतर झालं. आम्हालाही 50 वर्ष होत आहेत. एकतर मी हिंडायच्या आत बुद्ध समाज जवळजवळ सगळा बौद्ध झालेला होता. नवं काही हे नव्हतं. मुस्लिमांच्या बाबतीत तर नव्हतंच काही, का कुठं आढळच नाही मला कुठं. मी तिथेच नाही, जयपूरला जरी पायी चालत गेलो, तुम्हाला कल्पना असेल की महाडपासून जयपूरपर्यंत बाबासाहेबांचा जन्म महूला, आणि म्हणून इथून 20 मार्चचं जे महाडचं 14 सत्याग्रह त्या दिवसापासून तर थेट 14 एप्रिलपर्यंत बाबासाहेबांचा जन्मदिन, तर ते जयपूरच्या तिथे मनूचा पुतळा उभा केलेला.
आणि म्हणून ती चळवळ जास्त हे करायचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला वाटत होतं की यांना ती भूमिका घ्यावी लागेल. फुले, सत्यशोधक. आता त्याला पॅरलल शब्द मला काही उर्दूमध्ये कुठं आढळत नव्हता. म्हणजे आणि महाराष्ट्रामधलं नाही म्हटलं तरी हे मान्यच करतील, शेवटी दलवाईंना प्रेम दिले कोणी? संबंध सत्यशोधक चळवळीला खेडोपाडी गेली. सत्यशोधक चळवळ सगळ्या खेळ निपाणीपासून तर अगदी ह्याच्यापर्यंत गेली ती. दलवाईंना आयुष्य कमी लाभलं. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दलवाईंना आयुष्य कमी लाभलं. पण सेक्युलर प्लॅटफॉर्मवर ते तुमचे अजगर अली इंजिनियर येत होते, नोमनभाई कॉन्ट्रॅक्टर येत होते, तुमचे ताहेरभाई त्यांच्याबरोबर होतेच म्हणून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये 6 मधली. आता काय झालंय, दलवाईन फुल टायमर होते. आज मुस्लिम शिक्षक मंडळाची अवस्था असते की यांच्याकडे फुल टायमर नाही कोणी. म्हणजे अशी त्याची अडचण आहे. आणि म्हणून मग बरं, मुस्लिम समाज फक्त का भारतात आहे असं नव्हे, तर तो सगळ्या जगात पसरलेला आहे. आणि त्याच्याबरोबरचं काय चाललंय सगळं, म्हणजे हे मलेशियामधला मुसलमान आणि सौदी अरेबियातला मुसलमान याच्यामध्ये खूप फरक आहे ना. खूप फरक आहे. त्या भारतामध्ये सुद्धा साऊथ इंडियन आणि वरचे याच्यात तरी खूप फरक आहे. DMK मध्ये मद्रासच्या तामिळनाडूमध्ये दंगे झालेले नाहीत. हिंदू मुसलमान जेवढे नॉर्थ मध्ये, उत्तर भारतात या पातळीवर. पण अडचण कोणती होते, आज तरुणाईला या देशात भविष्य नाही. सर्वात माझी अडचणी यांची अडचणी आहे. मी जेवढी अर्पण करतो कारण प्रतिसाद मिळत नाही. तरुण मुलांना भविष्यच नाही या देशात. काय म्हणजे ते आता बघा ना, ते शिकतात पण पुढं काय, नोकरी. आणि ते सांगतात तिकडे की नाही, तू नोकरीचा विचार करू नकोस, तू स्वतः विचार कर तुला काय करता येईल, तू काय हाऊ वी आर गोइंग टू डेव्हलप. म्हणून संविधान वाचवा चळवळ चालली आहे ना. यानं मी काय सांगतोय, आशा कोणती आहे, आज आम्ही आता सध्या संविधान बचाव, आणि संविधान बचावासाठी तुम्ही सत्यशोधक वापरायला. कारण सत्यशोधक समाज धर्म नाकारत नाहीये. धर्म ज्याच्या असा, पण धर्म ज्याच्या त्याचा, एका कुटुंबात अनेक धर्माची माणसं असू शकतील अशा तऱ्हेचं चित्र त्याला मांडणीला एक प्रकारची मान्यता मिळते. म्हणून तू पाहिलं का सर्वोच्च न्यायालयाचे नुकतेच ते निकाल आहेत. धर्मांतर, सत्तेचं धर्मांतर करायचं का, विवाहानंतर धर्मांतर करायला मांडायचं का, हे जे मुद्दे येत आहेत पुढे, ते येत आहेत ना पुढे. ही स्थिती आहे. तेव्हा यातलं आर्थिक सामाजिक त्यातले व्यामिश्र स्वरूप आहे. सुटं करून असं हे करता येणार. पण हा जो आग्रह आहे की आता गंमत पहा, भारतात किती कोणी काय म्हणतात, तो हिंदू असो मुसलमान असो, मुलाला इंग्रजी भाषा शिकवायचा आहे असं करत नाही. हे मदरसेमध्ये उर्दूचा आग्रह धरतील, परंतु पुढे ती राज्यभाषा नाही देत, ते इंग्लिश. हिंदूंची ती स्थिती आहे. आज मराठी साहित्य संमेलन चाललंय, मराठी वापरा वगैरे आपल्या पाट्या घेऊन उभे राहतात. तुला एक गंमत सांगतो. एका खेड्यातल्या बाईने मला म्हण सांगितली. म्हणजे कसं राहतं बाबा सुनेचं आणि लेकीचं, म्हणजे न्याय कसा असतो. सुनेने पाणी सांडलं, तेल सांडलं, ते येशीला उघड येतो. नसा का त्याच्यात नसाना, पण सड्या गावाला कळतो सून कशी आहे. पण लेकीने हंडा पालथा पाडला त्याच्यातून पाण्याचा, तर म्हणायचं पोर मुतलेलं होत. लक्षात हिंदुत्वामुळे एक फायदा असा झाला आहे
की आपल्यापासून लांब लांब राहणारी काही जी मंडळी होती ती स्वतः थोडी जवळ येत चालली आहेत. मग ते अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे कोळसे पाटलांच्यासारखा माणूस असेल, तुमचे इनामदार असतील, ही मंडळी जवळजवळ चालली. हे याचा तुम्ही स्वागत का नाही करत? नुसतं स्वागत करू नका, याचा वापर कसा करता येईल? आपल्या जो जर नेतृत्व करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. आजचं सरकार काही तुम्हाला काही बंदी घालणार नाहीये, जरी ते हिंदुत्ववादी असले. आपण आपल्याला सेक्युलर पद्धतीने केलं पाहिजे, तुमची स्ट्रेट लाईन असली पाहिजे. पण अडचण तुमची आज अशी दिसते आहे, महिला आघाडीवर सोडून द्या, पण वर्किंग क्लास सर्वात महत्वाचे म्हणजे मुस्लिम मंडळी वर्किंग क्लासमध्ये आहेत. त्या वर्किंग क्लासबरोबर तुमचे संबंध नाही आहेत. त्यामुळे सिर्फ तुम आप गाली, आपने मजहब को गाली देते, आपने मजहब को गाली देते, बाकी क्या करते हो? तशी टीका, अशी जी टीका होते, ह्या टीकेतलं तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. आता मी ज्या संघटना झालो पठारीची, त्यात बागवान मंडळी इतकी मोठी आहेत, आणि ही बागवान मंडळी म्हणजे आयात निर्यातीचा व्यवसाय करण्यापर्यंत त्यांची मदत आहे सगळीकडचे. पण ते मुसलमान असून सुद्धा तुमचा त्यांचा काही संबंध नाही आहे. त्याला त्या सवड आहे ना, त्यांना काय, त्यांना आपण ती टोपी विनोद वाटतो असे वाटेल की त्या पथारीवाल्यांना असं मी सांगतो की ती टोपी कशाला घालतो, स्वतःला मुसलमान आयडेंटिफाय का करतोय? तेवढ्यापुरती टोपी काढतात, पण नंतर परत तुम्हाला खुश करण्यासाठी. मला खुश करण्यासाठी नाही, त्याच्या मनातला द्वंद्व आहे ना. बोहऱ्यांचं जसं आहे, बोहऱ्यांचं जसं आहे, नाही बोहऱ्यांचं जसं आहे, बोहरी समाज आज व्यापारामध्ये सर्वात जास्त मोठा समाज बोहरी आहे. मुस्लिमांच्यातले अन्सार. आता मालेगावमध्ये मी पाहतो, अरे काय रे शोषण, मुस्लिमांच्यातलेच मालक मुसलमानांचं काय शोषण करतात. तेव्हा इस्लाम नाही आठवत त्यांना, इस्लाम. पण तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे. असं कसं तुम्ही दोन्ही ते खात्याच्यातलं बघा, हा बस तुम्ही गाणे करत, त्यांना आठवत नाही होत, पण तुम्ही त्यांची टीकाच करता, म्हणजे त्यांची एक प्रकारे हेटाळणी केल्यासारखं होतं. तुम्ही त्यांना समजून घेत नाही. आता त्यांची मजबुरी बनते ना, त्यांची मजबुरी बनते. काय करणार वाटत? माझ्याबरोबर आता बिहारमधले इतकी मुसलमान माणसं टिंबर मार्केटमध्ये आहेत, पण त्यांना ते परवरदिगर की क्या क्या करे, अल्लाह ताला की क्या, ऊपरवाले की ऊपर सगळं ऊपरवाले की क्या, आता ऊपरवाले की मर्जी. आता तू मला सांग, आपण विषय लांब आहे आपला. आज हा काय बोलतोय काश्मीरमध्ये, आणि त्याला बरोबर रडले काय, तुमचे मोदी रडले काय त्याला, आझाद गुलाब नबी आझाद. आता त्यांनी काँग्रेसमध्ये बंड केलंय. मग फार उशीर झालाय खूप. काँग्रेसची राजवट टिकवण्यामध्ये इथल्या मुसलमानांनी कधी इथल्या मुसलमानांनी रॅडिकल विचार केलाच नाही. त्यांना मार्गदर्शन मिळालं नाही, काही नाही. मौलानांची जी परिस्थिती होती ती बाकीच्या सगळ्या मुसलमानांची झाली. आता थोडं शहाणपण येत आहे. म्हणून मुस्लिम समाजाचं केवळ सत्यशोधक या बाजूने, धार्मिक बाजून नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, जागतिक पातळीवर सगळ्या विचार करून तुम्हाला जर काय दुनियेत काहीतरी कुठं आपले ते बोलत जाऊ द्या. जग आम्ही करून तो अरे विश्व बोलायला ठीक आहे, ते काही शक्य नसतं. तर ती कुरगोडीत चालेल, ती होईल. यात जो मागे पडतोय तर तुम्हाला त्यात गेलं पाहिजे. म्हणून बघा तुम्ही आता या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, 91व्या निमित्ताने देशाच्या पातळीवर जरा दक्षिणेतले काही मुस्लिमांना त्यांचा ते जरा कमी होता, केरळमधली मंडळी अशी जर काही जर तुम्हाला करता आली तर एक प्रयत्न करावा. करतील तुम्हाला काही सेक्युलर संघटना, समाजवादी कार्यकर्ते. आपल्याला गुंटूरला कार्यकर्ते भेटले, हो, नजीर म्हणून आहे, आणि फातिमा बी शेखचं 72 पानाचं पुस्तक तयार केलंय तुम्ही,
अर्थात मी मदत केली त्यांना जेवढं माझ्याकडे होतं, कागदा पानं काही रेफरन्सेस इकडे तिकडे, मग त्यांनी इकडून तिकडून मिळून. पण ते आत्ता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी 10 मार्चला जवळपास 150 ठिकाणी त्याचं प्रकाशन केलेलं आहे. अरे वा, छान. आणि लागलीच त्याचं हिंदी, उर्दू आणि इंग्लिशमध्ये अनुवादित केलेलं आहे. चांगलं आहे. फातिमा बी शेखचं काहीच उपलब्ध नव्हतं. आम्ही प्रयत्न करून काही कंटेंट त्यांना दिला. आपल्याही पत्रिकेत 1-2 मी त्यात सत्यशोधक नाव देताना असा तो एक रेफरन्स होता. मग त्यांनी मला विचारलं तर तो एक रेफरन्स होता की फुल्यांना घराबाहेर काढल्यानंतर त्यांच्याच कुटुंबाने फुलांना आधार दिलाय. हो, उस्मान शेख आणि गफूर बेग मुन्शी, गफार बेग मुन्शी, गफार. तर ही ती स्थिती आहे. ती आहे तर म्हणजे स्वाभाविकच आहे. मुस्लिम सत्यशोधक आणि फुले एक स्वाभाविक हे आहे सुरुवातीपासून, म्हणजे फुल्यांना आधार देण्यापासून सगळं आहे. आता कंपल्शन असं निर्माण होतंय बरं का, की जो तुम्हाला जरा आशादायक भाग आहे तो कोणता, की संविधान वाचवा. आणि संविधान वाचवा म्हणजे कोणत्या अर्थाने, ते जे 2 बदल केले गेलेले आहेत इंदिरा गांधीच्या नंतर, की त्याला समाजवाद जोडला आणि सेक्युलर शब्द त्यातून घातले. हे दोन्ही शब्द काढावेत असा अर्थाचा प्रयत्न आहे. आणि त्या मुद्द्यावर मात्र आता एका बाजूला पडणार आहे. म्हणजे त्यांना यश मिळणार नाही. या संधीचा फायदा तुम्ही घ्या ना. तू आता जे उदाहरण सांगितलं ते त्यातलं आहे. म्हणून फार मी मुस्लिम त्या आपल्या फातिमा शेखच्या बद्दल काम करणाऱ्या त्या पडदा घेतलेल्या का त्या MA वगैरे त्यांचा सत्कार केला होता फुले वाड्यामध्ये. हो, बुरख्याचं समर्थन केलं असेल. पण MSc झुऑलॉजी आणि PhD झालेल्या त्या बाई होत्या. पण त्यानं करून पण त्याने हे मांडलं त्या फातिमाचं. विशिष्ट याच्यामध्ये अगदी अट घालून मी नाही चालणार. मला असं आता गळ्यात तुळशीची माळ त्याला माणसाबरोबर मला बोलावं लागतं. मी असं म्हणत नाही की तुझी तुळशीची माळ तू काढ म्हणून. आय हॅव टू ॲक्सेप्ट. हे मला मान्य करावं लागतं ना. तोही मला म्हणत नाही की तुमच्या गळ्यात मी घालतो म्हणून. हे मान्य करावं लागेल आपल्याला. हे इथपर्यंत भारतात यावंच लागेल तुम्हाला. भारतातली माणसं अगदी पूर्णपणे धर्म सगळ्यात सोडून ते नाही. धर्म ज्याच्या राहील, धर्म हा व्यक्तिगत राहील, ही भूमिका लोकांना हळूहळू पटत जाणार आहे. अलीकडे वाढले ही प्रतीकं जी आहेत, त्यात कारण आहे समाजाच्या विषमता वाढते त्या विषमतेची प्रतीकं अशी असतात का विषमतेला तिच्या विरोधात ओळखून बरोबर करतात लोक. हे सर्वत्र घडतं. आज बघा ना अंगारकीला करोना असताना सुद्धा तुला असेल दगडूहलवीच्या गणपतीच्या तिथे तुला अगदी नूतन मराठी शाळेला वेढाखाली एवढेच बंद क्यू लागलेला आहे. क्यू लागलेला असेल तुला आताही जाऊन तेव्हा ही आहे स्थिती. तर पण तरीही समाजामध्ये आज जो प्रभाव आहे महिलांचा, आता तू कसं ह्याचा विचार करशील सांग बरं मला. आता याच महिला आता अंगारकी चतुर्थी करताय आणि याच महिला रस्त्यावर बंड करताय, ह्याचं तू कसं समजून घेशील. हे समजून घ्यायचं म्हणे आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करून नाही चालला, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तीच बंडखोर बाई तीच बंड करते आणि तीच आज हे करते. कोर्ट नाही मला आठवत. बाबांचा असा एक आग्रह आहे, जसं राष्ट्रगीत शाळांच्या मधून किंवा प्रतिज्ञा म्हटली जाते, तसं किमान महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांची जी प्रार्थना, सत्य सर्वांचे आदिगर सर्व धर्माचे माहेर, ते आपण सर्वत्र गायला पाहिजे. सेक्युलर मला सांगायचा मुद्दा हा की आपण थोडंसं जरा स्वातंत्र्य चळवळीचा त्याच्यापूर्वीचा इतिहासाचा मागोवा घेतला, त्यातून आपण काही पुढे गेलो. महाराष्ट्रामध्ये तर शिक्षणाचा अधिकार मी पाहिजे सुद्धा पहिल्यांदा आलं काय, शिका.
संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा संदेश. किंवा फुल्यांचा विद्येविना मती गेली, मतीविना विद्या, हे सिद्धांत. माणसं शिकली पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. शाळा काढल्या परंतु शाळेमध्ये जो संस्कार म्हणून गोष्ट असते तिचा ह्याने विचार नाही केला, जो ब्राह्मणांनी केला. आणि गंमत झाली की अभ्यासक्रमच तयार नाही केला. मर्यादित शिक्षण संस्था निघाली पण अभ्यासक्रमाचा विचारच नाही झाला. आता तो विचार येतोय ज्या वेळेला मराठी भाषाच नाकारली जाते, ज्यावेळेला इंग्रजीचा आग्रह धरला जातोय, त्याच वेळेला तुम्हाला दुनियेमध्ये जगायचं असेल तर तुम्हाला सेक्युलर हा शब्द फक्त आता भारतापुरता मर्यादित करून नाही चालत, तर दुनियामध्ये कुठेच गेला तरी तुम्हाला सेक्युलर होऊनच जावं लागेल. तुम्हाला दुसरा मार्ग नाही. तुम्हाला दुनिया जर एक व्हायची असेल, एकत्र राहायची असेल तर. हे जर मान्य केलं तर मला असं वाटतं की फुल्यांचा मार्ग तुम्हाला. म्हणून आता सध्या तर आमची स्लोगन एकच आहे की तुम्हाला भारतीय संविधान वाचवावं लागेल. बाबासाहेबांनी संविधान दिलं पण संविधानपणे घडवण्याचा, भारत घडवायचा, संविधानातला भारत आम्हाला घडवायचा आहे. त्या भारत या शब्दाबद्दल सुद्धा वादविवाद होतील. तुम्ही काय म्हणायचं, इंडिया म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते, परंतु तुम्हाला घटनेतला भारत बनवायचा आहे. त्याचा मधल्या काळामध्ये खूप विसर झाला. आमचं राजकारण, सगळं आघाड्यांचं राजकारण, पॉलिटिक्स ऑफ कॉलेशन आणि कॉलेशन ऑफ पॉलिटिक्स ते कमी करत राहिलो. त्यापासून मी लांब राहिलोय. म्हणून मला जरा थोडंसं आहे, थोडीशी तुमच्या जवळ जी पत आहे थोडीशी त्याच्यामुळे आहे ती. तर आता परिस्थिती कंपल्शन अशी येत आहे की तुम्हाला जर फॅसिस्ट असलेल्या हिंदुत्ववाद्यांची लढायचं असेल तर ते स्वतःला समाजवादी, सेक्युलरिस्ट, लोकशाहीवादी म्हणून घेतात. घटनेतल्या अंशकाने म्हणतो त्यांना एकत्र यावंच लागेल. आणि ते एकत्र आले तर भारतातलं संविधान वाचेल. हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. बाबासाहेबांची फार मोठी देण ती स्पष्ट सांगितलेली की तुम्हाला ह्याच्या पुढे मागे नाही जात येणार. मागच्या वेळेस तुम्हाला सोडावं लागेल आता बऱ्याचशा गोष्टी. आणि हे भान जे स्वतःला सेक्युलर म्हणतात त्यांनी प्रत्येक समाजाच्या आत जाऊन खाली तळागाळाशी याचा संवाद, आणि तो संवाद तळागाळाशी घडला पाहिजे. आज वैचारिक जगतामध्ये थोडंसं एखादं पुस्तक लिहिलं की माणसं लगेच काय डौल करतात, दाखवतात, पुस्तक मला द्यायला येतात वगैरे. पण त्याला मी विचारलं की तू खालच्या समाजाशी बोललास काय? पण या समाजाला अजून सुद्धा असं वाटत नाही की शिक्षण हे आपलं काम. डोळे असून तो आंधळा आहे. म्हणजे इथे माझ्यासारखा माणूस लोकांना विचारतो की गांधारीला का शिक्षा दिली डोळे बांधायची? बायांना विचारतो. नवरा आंधळा म्हणून बाईने जन्मभर डोळे बांधून घेतले आणि 100 मुलं केले झाली. आता काय बोलायचं? हसतात बायका, हसतात. पण त्या लेव्हलवर तुम्हाला संवाद न्यायला पाहिजे ना. आज अडचण ही आमच्याकडे जे स्वतःला समाज सुधारक म्हणतात, यांची भाषा, यांचं बोलणं हे सगळं मुक्त मध्यमवर्गीय आणि ते ब्राह्मणी मध्यमवर्गीय अशा झालेलं आहे. ते बोलतात, ते ह्याच्याखाली जात नाही. सर्व समाजामधली ही परिस्थिती आहे. सर्व समाजामध्ये शिक्षण संस्था अफाट नाही, सर्व स्थळांमध्ये गेले. आज तो दिसेल तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये मुस्लिमांच्या सुद्धा हा विचित्रपणा आहे. मराठी नाही शिकायचं, त्या मदरसा काढायच्या आणि त्या मदरसामध्ये उर्दूचं हे चाललेलं असतं, अलीबेके वगैरे चाललेलं असतं. तर यातून काही लाभणार नाहीये. आपल्याला नव्या जगाचा संदेश वेगळा आहे. नवी तरुण आहे, तिला स्वतःचा अधिकार, स्वतःचं विश्व घडवायचं आहे आणि तिच्या हातामध्ये विज्ञान, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हे मुस्लिम तरुणांच्या मध्ये देखील आलेलं आहे, तरुणींच्या मध्ये देखील आलेलं आहे. हे आपण पाहतोय. तेव्हा यात मला तरी स्वच्छ म्हणजे त्याला एका कुंडली म्हणतात असं दुनियेच्या संबंध भविष्याचा एक प्रकारचा आलेख एवढा स्पष्ट दिसतोय की त्याची जे ग्रहार चालली आहे, ग्रहार म्हणजे गंमत, म्हणजे चंद्रावर जाऊन आला माणूस हे मुस्लिमांना सांगणं
चांद, चांद, हे सगळं आहे तेव्हा ईद का चांद. इतक्या चांद. म्हणून मला असं निराश नाही. मला वाटतं की अडचण वेगळी अशा तऱ्हेच्या डेडिकेटेड कार्यकर्त्यांची गरज आहे. डेडिकेटेड कार्यकर्त्यांची ती आज भावना आहे. प्रत्येकजण प्रकाश पाहतोय आणि मीडिया तर नको झालं. मीडियाने माणसांना इतकं वेडं केलंय की तुझी प्रसिद्धी आम्ही करतो, तू हे आणून दे आणि मग काय आता बोलायचं ते आता चालायचं. आता आपल्या तो जी आहे ती साधन लक्षात घेऊन आपण वागलं पाहिजे, एवढंच तुम्हाला मला सांगायचं, बाकी काही नाही. तेव्हा सत्यशोधक बनणं, संविधान तुम्हाला वाचायचं असेल, संविधानातला भारत बनवायचा आहे, तो बनवावा लागेल तर दुनियेमध्ये तुमचं अस्तित्व राहणार आहे. एक कारण तुम्ही परदेशात जरी गेला तरी तुम्हाला तुमचा धर्म घेऊन जाता येणार नाही. तुम्ही किती गप्पा मारा, तुम्हाला सेक्युलर व्हावं लागेल आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन संविधानाची वाटचाल तुम्हाला करावी लागेल. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. सत्यमेव जयते.